हॅलो फ्रेंड्स, आज आपण 7th स्टँडर्डचा फर्स्ट चॅप्टर जो दिलेला आहे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स पार्ट 1 मधला आपला हा फर्स्ट चॅप्टर आहे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स. जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स म्हणजे काय तर भौमितिक रचना. मग आता यामध्ये आपल्याला वेगवेगळे पॉईंट्स शिकायचे आहेत. बघा 6th स्टँडर्डमध्ये आपण जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनचा अभ्यास केलेलाच आहे. आता बघा 7th स्टँडर्डमध्ये आपण जे बघणार आहोत त्यामध्ये आपल्याला पहिला पॉईंट जो घ्यायचा आहे जे आपण 6th स्टँडर्डमध्ये शिकलो आहे बघा, अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टरला आपण काय म्हणतो तर कोन दुभाजक. म्हणजे एखादा जर अँगल असेल तर त्याचे दोन भाग करणं म्हणजे अँगल बायसेक्टर. आता अँगल बायसेक्टर कसा काढायचा हे आपण सुरुवातीला बघूयात. तर बघा मुलांनो, सुरुवातीला आपण बघणार आहोत अँगल बायसेक्टर, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो कोन दुभाजक. तर त्यासाठी आपण आता काय करूया, एक 6 सेंटीमीटरची लाईन मी इथे काढून घेतली बघा. 6 सेंटीमीटरची लाईन काढून घेतली आणि आपल्याला 40 डिग्रीचा एक अँगल काढायचा आहे. अँगल ABC कितीचा काढायचा आहे आपल्याला, 40 डिग्रीचा. मग आता अँगल काढण्यासाठी आपण आपल्या कंपासमध्ये जे प्रोट्रॅक्टर आहे त्याचा यूज करणार आहोत बघा. प्रोट्रॅक्टर सगळ्यांना माहिती आहे. प्रोट्रॅक्टर कसं असतं हे बघा, याला काय म्हणतो आपण, प्रोट्रॅक्टर म्हणतो. आता ह्या प्रोट्रॅक्टरने काय करणार आपण, 40 डिग्रीचा अँगल काढून घेणार. बघा तो कसा काढायचा, प्रोट्रॅक्टरचा हा असतो सेंटर पॉईंट आणि ह्या सेंटर पॉईंटवरून आपण काय करणार, हा सेंटर पॉईंट इथे ठेवणार आणि ह्या लाईनला बरोबर सेंटर पॉईंटवरची ही जी लाईन आहे ती स्ट्रेट असेल आपण काढलेल्या लाईनला. आणि काउंट करताना कसं करणार आपण, 40 डिग्रीचा अँगल हा 0 आहे इथे, 10, 20, 30 अँड 40 म्हणजे इथे आपण मार्क करून घेणार आणि इथे आपण ही लाईन काढल्यानंतर हा अँगल झाला आपला 40 डिग्रीचा. बघा या तयार झालेल्या अँगलला आपण नाव देऊया अँगल ABC. आता अँगल ABC याचं रीडिंग तुम्ही कसं करू शकता, अँगल ABC किंवा अँगल CBA किंवा अँगल B, अशा तीनही पद्धतीने तुम्ही या अँगलचं रीडिंग जे आहे ते करू शकता. मग आता आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचा आहे. हा फक्त अँगल काढून झाला आपला 40 डिग्रीचा. मग त्याचा बायसेक्टर कसा काढणार आपण अँगल बायसेक्टर, तर आपण त्यासाठी घेणार तुमच्या कंपासमध्ये बघा, याला आपण कंपास म्हणतो. हे जे कंपास आहे त्यामध्ये पेन्सिल आपण लावून घेणार. आधी पेन्सिल कशी लावायची असते तर पेन्सिलमध्ये टाकल्यानंतर कंपासचं टोक आणि पेन्सिलचं टोक हे सारखं असलं पाहिजे. बघा खाली ठेवून बघायची ती पेन्सिल, कंपास आणि पेन्सिलचं टोक हे एकसारखं असलं पाहिजे. आता काय करणार आपण तर पॉईंट B जो दिसतो आहे त्या पॉईंट Bवर कंपासचं टोक ठेवायचं आणि कंपासमध्ये माप जे आहे ते अंदाजे घ्यायचं आहे आपल्याला. कसं घेणार आहोत ते आपण अंदाजे घेणार आहोत. आता हे अंदाजे माप मी घेतलेलं आहे आणि काय करणार, पॉईंट कंपासचा जो पॉईंट आहे तो पॉईंट Bवर ठेवल्यानंतर इथे एक आर्क काढणार आणि दुसऱ्या बाजूने इकडे एक आर्क काढणार. आता आपल्याला परत काय करायचं आहे, कंपासमध्ये तेच अंतर राहू द्यायचं. तुम्हाला जर थोडं वाढवायचं असेल तर वाढवू पण शकता, तेच ठेवायचं तर तेच ठेवू शकता. मी तेच ठेवलेलं आहे. आणि काय करायचं, इथे तयार झालेला जो पॉईंट आहे त्या पॉईंटवरून मध्ये दुसरा एक आर्क काढायचा आणि त्याच आर्कला इंटरसेक्ट करणारा दुसरा पुन्हा आर्क इकडच्या पॉईंटवर कंपास ठेवून त्याला इंटरसेक्ट करणारा दुसरा आर्क, तिथे एक पॉईंट तयार झाला बघा, हा एक पॉईंट तयार झाला. आता हा पॉईंट आणि पॉईंट B यांना आपण जोडून घेऊया. काय केलं आपण, तयार झालेला पॉईंट आणि पॉईंट B जोडून घेतले. आता ह्या पॉईंटला पण आपण नाव देऊया M. आता काय झालं बघा, 40 डिग्रीचा हा जो आपला अँगल होता त्याचे दोन भाग तयार झाले, हा पहिला भाग आणि हा दुसरा भाग. आता हे दोन भाग समान तयार झालेले आहेत की नाही हे आपण चेक करूया आधी. बघा प्रोट्रॅक्टरचा टोक इथे ठेवल्यानंतर आपल्या लक्षात येईल
की मध्ये जो अँगल बायसेक्टर आपण काढलेला आहे त्याच्या एका बाजूचा जो तयार झालेला अँगल किती डिग्रीचा आहे, हा 10 आणि इथे 20, म्हणजे किती डिग्रीचा आहे तो 20 डिग्रीचा, आणि पुढचा सुद्धा कितीचा आहे 20 डिग्रीचा. म्हणजे अँगल ABC याचा अँगल बायसेक्टर काढल्यानंतर दोन छोटे छोटे अँगल तयार झाले जे सारखे होते, सारख्या मापाचे तयार झालेले आहेत. कोणते कोणते? अँगल ABM आणि दुसरा अँगल कोणता आहे, अँगल MBC. आता हे दोन्ही आपण मोजले, प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण मोजून घेतलेले आहेत, दोन्ही करेक्ट आलेले आहेत. याचा अर्थ काय की आपण काढलेला अँगल बायसेक्टर हा करेक्ट आहे. तर असा काढायचा असतो अँगल बायसेक्टर. बघा मुलांनो, आता सेकंड पॉईंट जो आपला आहे, जो काय आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट, म्हणजेच रेषाखंडाचा लंबदुभाजक. आता लाईन सेगमेंट इथे मी काढलेला आहे बघा. एक लाईन सेगमेंट आपण कशाला म्हणतो की ज्याच्या दोन्ही साईडने पॉईंट असतात, म्हणजे जो आपण वाढवू शकत नाही, असा हा PQ लाईन सेगमेंट आहे. आणि या लाईन सेगमेंटचा आपल्याला काय काढायचं आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता कंपासचा आपण इथे यूज करणार. आता काय करायचं, लाईन सेगमेंट जेवढा आहे त्या लाईन सेगमेंटच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं कंपासमध्ये. आता अंदाजे घेतलं आहे तिथे निम्म्यापेक्षा जास्त, बघा हे निम्म्यापेक्षा जास्त माप आहे. आणि काय करणार, दोन्ही पॉईंटवर कंपासचं टोक ठेवून दोन्ही साईडला आर्क काढायचे आहेत. आता बघा, पॉईंट Qवर कंपासचं टोक ठेवून वरच्या बाजूने एक आर्क काढला आणि खालच्या बाजूने एक आर्क काढला. आता पुन्हा तेच माप कायम ठेवायचं आणि पॉईंट Pवर कंपासचं टोक ठेवून वरच्या बाजूच्या आर्कला इंटरसेक्ट करणारा दुसरा आर्क आणि खालच्या बाजूने सुद्धा आधीच्या आर्कला इंटरसेक्ट करणारा दुसरा आर्क काढला. बघा, जिथे इंटरसेक्ट झाले ते पॉईंट तयार झाले. हे जे दोन पॉईंट आहेत ते आपण रुलरने जोडून घेणार आहोत, आपल्या पट्टीच्या साह्याने ते जोडून घेणार आहोत. बघा, हे जोडल्यानंतर त्या पॉईंटला तुम्ही नाव द्यायचे आहे. तिथे CD नाव देऊ आपण, CD. बघा, म्हणजे लाईन सेगमेंट आपला होता PQ. या PQ लाईन सेगमेंटवर आपण CD हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेला आहे. तर बघा, आता हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपला करेक्ट आहे की नाही हे बघण्यासाठी आपण काय करणार, तर तुमच्याकडे बघा कंपासमध्ये जे डिवायडर जे आहे त्या डिवायडरचा यूज तुम्ही करू शकता. बघा, हे जे माप आहे तेवढंच माप आपलं दुसऱ्या साईडचं असलं पाहिजे. आहे का तेवढंच चेक करूया आपण. आहे बघा, आहे की नाही. त्यानंतर बघा, तुम्ही तुमची स्केल जी आहे स्केलचा यूज करून सुद्धा मोजू शकता दोन्ही साईड सेम आहेत का. बघा, 3 सेंटीमीटरचा एक येतो आहे आणि दुसरा कितीचा आहे, 3 सेंटीमीटरचा आहे. म्हणजे दोन्ही साईड कशा आहेत, सेम आहेत. किंवा तुमच्याकडे प्रोट्रॅक्टर जे आहे प्रोट्रॅक्टरने सुद्धा तुम्ही मोजू शकता. कसं मोजणार की दोन्ही साईड ज्या आहेत तिथे 90 डिग्रीचे अँगल तयार होतात. बघा, काय होतं, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढल्यामुळे दोन्ही बाजूने इथे हा 90 डिग्रीचा अँगल तयार झाला. इकडे सुद्धा हा 90 डिग्रीचा अँगल तयार झाला. हे 90चेच आहेत का आपण प्रोट्रॅक्टरने बघू शकतो. बघा, आहेत का दोन्ही 90 डिग्रीचे, तर आहेत बघा, दिसतं इथे. हा एक अँगल 90 डिग्रीचा आणि हा आहे 90 डिग्रीचाच. म्हणजे CD हा आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर तयार झाला. कोणत्या लाईन सेगमेंटचा, PQ या लाईन सेगमेंटचा. तर बघा मुलांनो, आपण हे 6th स्टँडर्डमध्येच शिकलेलो आहोत, अँगल बायसेक्टर आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट. त्याची ही रिव्हिजन फक्त आपण घेतलेली आहे. आता जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन या चॅप्टरमध्ये आपल्याला जे शिकायचं आहे त्यातला पहिला पॉईंट आहे द प्रॉपर्टी ऑफ द अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल. म्हणजेच काय, तर त्रिकोणाच्या कोणांच्या दुभाजकाचा गुणधर्म. तो काय आहे हे आपण बघूयात. आता बघा की द प्रॉपर्टी ऑफ द अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल, त्यासाठी आता इथे मी एक ट्रायंगल काढून घेतलेला आहे. चला बघा, आपण नाव देऊ ट्रायंगल PQR. ट्रायंगल PQR आपण इथे काढलेला आहे. आता काय करायचं, ह्या तीनही पॉईंटचे आपल्याला अँगल बायसेक्टर काढून घ्यायचे. आता अँगल बायसेक्टर कसा काढायचा हे आपण बघितलेलं आहे.
आता अँगल बायसेक्टर काढताना आपण कंपास घेणार आहोत आणि कंपासमध्ये अंदाजे माप घेऊन आपण काय काढणार, एका पॉईंटवरून आर्क काढून त्याचा अँगल बायसेक्टर काढून घेणार. आता बघा, पॉईंट क्यूवर मी कंपासचं टोक ठेवलेलं आहे आणि पेन्सिलने दोन्ही साईडने आर्क काढलेले आहेत. आता तेवढंच माप ठेवून आपण पुढे त्याला इंटरसेक्ट करणार. आता तो त्रिकोणाच्या मध्ये येतोय बघा, म्हणून मी थोडंसं अंतर वाढवून घेते. तुम्ही वाढवलं तरी चालेल, तेवढंच ठेवलं तरी चालेल. आता ती फिगर चांगली येण्यासाठी म्हणून मी थोडंसं अंतर वाढवून घेतलेलं आहे, म्हणजे मग ते बाहेर येईल. आता त्या कंपासचं टोक पुन्हा काढलेल्या आर्कवर ठेवून दोन इंटरसेक्ट करणारे आर्क जे आहेत ते आपल्याला काढायचे आहेत. बघा, पहिला आर्क इथे काढला, इथे आधीच्या आर्कवर कंपासचं टोक ठेवलं आणि त्याला इंटरसेक्ट करणारा दुसरा आर्क काढला. आता इथे हा पॉईंट तयार झाला बघा इथे. मग काय करणार, पट्टीच्या साह्याने पॉईंट क्यू आणि तयार झालेला जो नवीन पॉईंट आहे ते आपण जॉईन करणार. म्हणजे हा काय झाला, क्यूचा अँगल बायसेक्टर तयार झाला. त्याच पद्धतीने आपण आर आणि पी यांचे अँगल बायसेक्टर काढून घेणार आहोत. आता बघा, इथे आरचं काढून घेऊ आपण आधी. आता अंदाजे माप घेतलेलं आहे मी इथे. पुन्हा त्यांना इंटरसेक्ट करणारे दोन आर्क झाला इथे तयार. पुन्हा आपण हे दोन्ही पॉईंट जोडून घेणार. हा कोणता झाला, तर आरचा अँगल बायसेक्टर तयार झाला. त्यानंतर तसाच पीचा काढून घेणार आपण. पी पॉईंटवर ठेवून दोन्ही बाजूने आर्क काढणार आणि तयार झालेल्या आर्कवरून पुन्हा काय करणार आपण, इंटरसेक्ट करणारे दोन आर्क काढूयात. बघा, इथे हा पॉईंट तयार झाला. काय करणार आपण, पॉईंट पी आणि तयार झालेला पॉईंट यांना जोडून घेऊया. म्हणजे हे काय झाले, तीनही पॉईंटचे अँगल बायसेक्टर आपण काढले. आणि बघा, त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल. आता तीनही अँगल बायसेक्टर काढून झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल की तीनही एकाच पॉईंटमध्ये आलेले दिसतंय आपल्याला. बघा, इथे एकाच सेंटर पॉईंट त्याचा तयार झालेला आहे बघा इथे. मग हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट कोणता, बघा, या पॉईंटला म्हणतात पॉईंट ऑफ कॉन्करन्स. काय म्हणतात, तर पॉईंट ऑफ कॉन्करन्स. आणि तो आय या लेटरने दाखवला जातो बघा. मग आय हेच लेटर का वापरतात, आय ह्या लेटरने पॉईंट ऑफ कॉन्करन्स का दाखवला जातो, तर हा जो पॉईंट आहे त्याला आय या लेटरने दाखवण्याचं कारण म्हणजे त्याला इन सेंटर म्हटलं जातं बघा. काय म्हणतात, इन सेंटर. आणि त्यामुळे त्या शॉर्ट फॉर्ममध्ये आय हे कॅपिटल लेटरमध्ये तो दाखवला जातो. इन सेंटर याचा अर्थ काय, द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल बायसेक्टर्स ऑफ द ट्रायंगल इज कॉल्ड इन सेंटर. म्हणजे द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ अ अँगल बायसेक्टर्स ऑफ द ट्रायंगल. ट्रायंगलचे जे अँगल बायसेक्टर्स असतात, म्हणजे आता हा ट्रायंगल आहे पी क्यू आर, याचे अँगल बायसेक्टर आपण काढलेले आहेत तीन. ते ज्या पॉईंटमध्ये एकत्र येतात त्याला म्हणतात इन सेंटर. आणि त्यामुळेच तो पॉईंट आय ह्या कॅपिटल लेटरने दाखवला जातो. म्हणजेच काय मुलांनो, आपण जो पॉईंट आत्ता बघितला, द प्रॉपर्टी ऑफ द अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल. प्रॉपर्टी कोणती आहे ती, प्रॉपर्टी म्हणजेच गुणधर्म. मग कोणता गुणधर्म आहे तो, तर द अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट. जे आपण काढलेल्या ट्रायंगलमध्ये बघितलेलं आहे की तीनही पॉईंट जे आहेत, म्हणजे तीन अँगल बायसेक्टर जे आपण काढले ते एकाच पॉईंटमध्ये आलेले आपल्याला दिसले. बघा, पुढचा पॉईंट आपला आहे द प्रॉपर्टी ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ द साइड्स ऑफ अ ट्रायंगल. म्हणजेच काय, त्रिकोणाच्या बाजूंच्या लंबदुभाजकाचा गुणधर्म. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा काढायचा हे तुम्हाला मी दाखवलं आधी. कसा काढला होता आपण, तर लाईन सेगमेंट काढून काय केलं आपण, कंपासच्या साह्याने आपण काय केलं, कंपासचं टोक इथे ठेवून
दोन्ही साईडने आपण आर्क काढले, दुसऱ्या साईडने ठेवून पुन्हा त्याला इंटरसेक्ट करणारे आर्क काढले आणि ही लाईन जी आपण जॉईन केली, तर हा काय झाला होता आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, हा जो ट्रँगल इथे मी काढलेला आहे XYZ, तर ह्या ट्रँगलच्या आपल्याला तीनही साईडचे काय काढायचे आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे आहेत. आता ते कसे काढणार आपण, बघा कंपास घेणार आपण. आता YZ या साईडचं आपण आधी काढून घेऊया. निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण घेतो, त्यासाठी ह्या लाईनच्या वरच्या बाजूने एक आर्क, लाईनच्या खालच्या बाजूने दुसरा आर्क आणि पुन्हा कंपासचं टोक दुसऱ्या साईडने ठेवून त्याला इंटरसेक्ट करणारे दुसरे आर्क काढल्यानंतर जे पॉईंट तयार होतील ते पॉईंट आपण जोडून घेणार. हे दोन्ही पॉईंट आपण काय करणार, जोडून घेणार. हे काय झाले, YZ या लाईन सेगमेंटच्या काय झाला, परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता YZचा झालेला आहे. आता कोणता काढणार आपण, XYचा काढूया. आता XY ह्या लाईन सेगमेंटचा काढताना सुद्धा आपण काय करणार, निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपल्याला घ्यावं लागेल. दोन्ही साईडला काय करावं लागेल, आपल्याला आर्क काढून घ्यावे लागतील. पुन्हा कंपासचं टोक दुसऱ्या साईडने त्याला इंटरसेक्ट करणारे दुसरे आर्क. आता इथे इंटरसेक्ट होत नाही व्यवस्थित, आपण आधीच आर्क वाढवून घेऊया. बघा इथे एक पॉईंट तयार झाला आणि इथे एक पॉईंट तयार झाला. आपण काय करणार, पट्टीने आपण दोनही साईड जोडून घेणार. म्हणजे लाईन XY, लाईन सेगमेंट XY जो आहे त्याचा काय झाला, हा परपेंडिक्युलर बायसेक्टर तयार झाला. आता राहिला कोणता, तर XZ. XZचं सुद्धा काढून घेऊया आपण. बघा निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण घेतलेलं आहे आणि काय करणार, दोन्ही साईडने आर्क काढून घेणार. त्याला इंटरसेक्ट करणारे दुसरे आर्क काढूया. बघा आता इथे इंटरसेक्ट होत नाही आहे, मग आपण काय करूया, पुन्हा कंपासचं टोक इथे ठेवून आधीचा आर्क वाढवून घेऊ थोडा. इथे एक पॉईंट तयार झाला आणि इथे दुसरा पॉईंट तयार झाला. दोन्ही पॉईंट आपण जॉईन करून घेऊयात. बघा तीनही साईडचे आपण काय केले, तीनही साईडचे आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून घेतले. ते तीनही परपेंडिक्युलर बायसेक्टर जे आहेत ते एकाच पॉईंटमध्ये इथे एकत्र आलेचे आपल्याला दिसत आहेत. आणि हा जो पॉईंट असतो त्याला C या लेटरने दाखवले जाते. मग C हे लेटरच का वापरतात, तर त्याला सर्कमसेंटर असे म्हणतात. काय म्हणतात, सर्कमसेंटर. काय आहे, सर्कमसेंटर. आणि म्हणून तो पॉईंट जो असतो तो कॅपिटल C या लेटरने दाखवला जातो.